नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण काहीतरी नवीन घेऊन आलो आहोत आणि ते म्हणजे शेळी पालन आणि कुक्कुट पालन या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करणार आहोत। आपल्या या व्हिडिओमध्ये खूप गॅप पडलेला आहे, 15 दिवसाचा गॅप आहे। सोलार नंतर हा आपला पहिला कुक्कुट पालन आणि शेळी पालनाचा व्हिडिओ असणार आहे। तर आपण सुरुवातीपासून आहे ते प्रयत्न करत आहोत आणि कुक्कुट पालन सुरुवातीपासून म्हणजे विदाउट इन्व्हेस्टमेंट कसं करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, जे तुम्हाला पाठीमागं शेड दिसतंय, मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवलं, तर आपल्याला पहिलं शेड करणं खूप गरजेचं आहे। आणि जे पिल्लं आहेत, जे तुम्हाला कोंबडीचे पिल्ले कसे तयार करायचे ते सुद्धा मी सांगणार आहे। तर आपण पहिल्यांदा काय करायचं आपल्याला की घरगुती मशीन आहे ते आपण कशी बनवणार आहोत त्याच्यावरती सुद्धा चर्चा करणार आहोत। आणि मेन म्हणजे मी स्वतः एक छोटीशी मशीन बनवली आहे आणि जे की कमी खर्चामध्ये अवघ्या 500 रुपयामध्ये आहे ती मशीन बनलेली आहे आणि तिची टेस्टिंग सुद्धा पूर्ण झालेली आहे। आणि त्या टेस्टिंगमध्ये आपण 6 अंड्याच्या गॅपनी आहे ते अंडे टाकले होते। तर त्याच्यामधले आपले जे पहिले 6 आहेत, जे पहिले 6 अंडी आहेत ते 6 अंडी आपण टाकली होती, पण ते 6 मधले गरमी मेंटेन न झाल्यामुळे ते खराब झाली। त्यानंतर आपण दुसरी 6 टाकली आणि मशीनमध्ये थोडंसं इम्प्रूव्हमेंट केलं आणि असा एक टायमर ठेवला की टेम्परेचर जे हीट ज्या अंड्याला पाहिजे तेवढीच हीट झाल्यानंतर तो बल्ब ऑटोमॅटिक बंद होईल आणि हीट कमी झाल्यानंतर ऑटोमॅटिक चालू होईल। म्हणजेच सर्वसाधारणपणे त्या अंड्याला उब आहे ते प्रॉपर मिळण्यासाठी मदत होऊन जाईल। आणि थोडंसं पाणी ठेवलंय जेणेकरून त्याला आर्द्रता आहे ते मेंटेन झाली पाहिजे। असे करून आपण तिसऱ्या प्रयत्नामध्ये सफल झालेलो आहोत। अवघ्या 500 रुपयामध्ये आपण ते घरगुती मशीन बनवली आहे। ती मशीन मी सध्या तुम्हाला दाखवणार आहे, पण त्या अगोदर आपलं जे गावरान कोंबडीचं कुक्कुट पालन आहे ते आपण सुरुवातीपासून 0 पासून सुरुवात करतोय आणि विदाउट मेंटेनन्स म्हणजे कुठलाही जास्त न खर्च करता आपण ते प्रयत्न करणार आहोत। तर आपण दुसरे 6 अंडे म्हणजेच पहिले 6 आणि पहिले 6 खराब झाल्यानंतर दुसरे 6 टाकले होते, तर त्याच्यामधले 4 आहेत ते पिल्ले निघाले होते। त्यानंतर आपण 6 टाकले, तर 6 मध्ये सुद्धा 5 अंड्यामध्ये पिल्ले दिसत आहेत आणि त्यानंतर आता आपण 17 अंडे टाकलेले आहेत काल। तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे की त्या 17 अंड्यामध्ये किती अंड्यामध्ये पिल्ले आहेत आणि फायनल म्हणजेच आपले 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर किती पिल्ले येतील ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि तुम्हाला मी माझं शेड सुद्धा दाखवल। 12 बाय 11चं शेड आहे आणि आपल्या भाषेमध्ये 4 पत्राचं शेड आहे। 3 फुटी 4 पत्राचं शेड मी बनवलेलं आहे। त्याला एक कोंबड्याची जाळी आहे, ती 2 इंचची जाळी सुद्धा मी लावलेली आहे आणि ते सुद्धा कमी खर्चामध्ये म्हणजेच अवघ्या 15,000मध्ये आपण हे शेड पूर्ण तयार केलेलं आहे। गच्ची विथ म्हणजे सिमेंट वाळू असेल, गच्ची असेल आणि त्या तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवतो। तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिप सुद्धा दिसतील की शेड आपण कशा प्रकारे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला ताराचं कंपाऊंड केलं आहे जेणेकरून हवामध्ये खेळती राहील, गरम झालं नाही पाहिजे। आणि गावरान कोंबड्यासाठी जे वातावरण आहे ते आपण मेंटेन करणार आहोत आणि लवकरच आपण जे इन्क्युबेटर आहे म्हणजेच अंडी उबवण्याची मशीन आहे ती मोठ्या प्रमाणात मोठी करणार आहोत। सध्या आपण टेस्टिंगसाठी त्याचा प्रयत्न चालू आहे आणि शेळी पालन सुद्धा आपल्याकडे आहे, जे की उस्मानाबादी जातीची शेळी आहे, ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल आमच्याकडे। टेस्टिंगसाठी आम्ही फक्त 4 ते 5 म्हणजे सगळे मिळून 5 आहेत, 2 शेळ्या आहेत आणि 3 पिल्ले आहेत। ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल की कशा प्रकारची उस्मानाबादी शेळी आहे आणि त्याचं बेसिक माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि जी हे अंडे उबवण्याची मशीन आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, पण सध्या आपण सुरुवात केलेली आहे, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो। आणि जे आपलं शेड आहे ते शेड सुद्धा आपण सुरुवातीपासून फक्त उंदीर मांजरपासून बचाव करण्यासाठी थोडंसं सांधे वगैरे भरायचे राहिलेले आहेत, ते सुद्धा काम चालू आहे। आणि अतिशय आपण सोप्या पद्धतीनं आहे ते 0 पासून आपण जे उद्योगधंद्याला आहे ते सुरुवात करणार आहोत। आणि शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल। तुम्हाला मी शेळीचे 1-2 फोटो पिल्ल्याचे आणि आपलं शेड तयार आहे त्याचं सुद्धा मी दाखवणार आहे। आणि इन्क्युबेटर आहे म्हणजेच घरगुती पिल्ले काढायची मशीन आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्या अगोदर पुढचा व्हिडिओ लवकरच येणार आहे, त्यासाठी पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा की तुम्हाला शेळी आणि कुक्कुट पालनामध्ये रस आहे का, उत्पन्नामध्ये म्हणजेच नवीन उद्योग करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी। आणि शेळी कुठली जात शेळीसाठी चांगली आहे, मी कोणची वापरतोय ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि कुक्कुट पालनासाठी गावरान
कोंबडी पालनासाठी सुद्धा आपण आता सुरुवात केलेली आहे. त्याचीसुद्धा आपण नवीन नवीन व्हिडिओ टाकणार आहोत. त्यांची लस कोणची असते, कोणते कोणते रोग येतात, त्यांना कोणची लसी असतात, ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण टेस्टिंगसाठी सुरुवातीपासूनच जे आहे ते प्रयत्न करतो की कोंबड्यांना काय म्हणजे जन्मल्यापासून काय असतं, काय खाण्यासाठी असतं, काय पाणी कसं ठेवावं आणि त्याचं जे ठेवण्याची पद्धत कशी आहे, मशीनमध्ये किती दिवस ठेवावं, मशीनमधून बाहेर काढल्यानंतर किती दिवस ते छोट्या जाळीमध्ये ठेवावं, मोठ्या शेडमध्ये केव्हा टाकावं, याची संपूर्ण माहिती आपण अनुभवानुसार देणार आहोत. कारण की आपण अंड्यापासून सुरुवात केलेली, म्हणजे ते 6 अंड्यापासून सुरुवात केली आणि पिल्लू जन्मल्यापासून ते पूर्ण 100 दिवसापर्यंतचा प्रवास आहे ते आपण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आणि लवकरच आपण जे अंडी उबवण्याची मशीन इन्क्युबेटर घरगुती कशा प्रकारे बनवायचं त्याचासुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि येत्या 1-2 दिवसामध्ये माझं एक 6 अंड्याचं जे आहे ते त्याच्यामधनं पिल्ले निघणार आहेत. 17 अंड्याचा आज पहिला दिवस आहे. सकाळी आपण ते 17 अंडे टाकलेले आहेत आणि लवकरच मी तुम्हाला डेली अपडेट देणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.